अनंता सर्वांतरी शरीरी घरीदारी कन्या पुत्रादि परिग्रही अनासक्त असोचित्त आसक्त त्वत् अनुग्रही मिळो धन मिळो मान मिळो लौकिक आगळा सोडवी हा परिमद मोह पाशांतुनी गळा असो भोग असो ज्ञान असो विद्या असो कला अविट पद पदमांची भाव भक्ती दे सकळा चराचर दिव्य रूप दिसो बाहेर अंतरी सर्वांचे भले व्हावे उच्चारो मन वैखरी मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवता मी तूपणा जगन्नाथा हो एकची तत्वता देव भक्त से द्वैत अद्वैत न खंडिता दाखवी देवानंता प्रार्थना ही तुलाता सद्गुरुनाथ महाराज सद्गुरु परिमावली मातोश्री मायांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते हो आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार। आजचा जो प्रश्न आहे देह भावाचा दोष न लागण्यासाठी व देवभावाचे फायदे प्राप्त होण्यासाठी सतत कोणते सुसंस्कार व्हायला हवेत। थोडक्यात देहभाव जो आज आपल्या प्रत्येकाकडे म्हणजे जो जन्माला येतो तो प्राणी असो की मनुष्य असो देहभावातूनच जन्म प्रत्येक जीवाला येत असतो आणि त्यामुळे मानवी जीवनाच्या अपेक्षेत जर आपण आज पाहिलं तर बहुतांशी लोक देहभावातून जीवन जगतात कारण उपजत हा देहभाव आहे। माणूस जन्माला येतो तेव्हा त्याच्याकडे उपजत ज्ञान हे देहभावातून असतं म्हणजे आहार निद्रा भय मैथून हे जे उपजत ज्ञान आहे पण त्याचं अधिष्ठान देहभाव आहे आणि त्यामुळे आज जे मनुष्य जे आपण म्हणतो मनुष्य जात म्हणा की मनुष्य प्राणी म्हणा सर्वजण देहभावातून जीवन जगत असतात आणि आज देहभावातून माणसं जी जीवन जगतात त्यामुळे माणसांमध्ये पाण्याची जी दृष्टी आहे ती भेदाची आहे। माझं आणि तुझं मी आणि तू हा भेद आहे आणि त्या भेदभावातून देहभावामध्ये सर्वजण जीवन जगत आहेत। आता हा जो देहभाव आहे आणि ह्या देहभावातूनच जीवनामध्ये दुःख आहे किंवा जीवनामध्ये भांडणतंटे जीवनामध्ये लढाई आहेत हे सगळं जे आहे ते एका बाजूने बघायला गेलं तर ते माणसं जी भांडण तंटे हे सगळं जे करत असतात त्याच्या मागे देहभावामुळे द्वेष आहे मत्सर आहे देहभावातून क्रोध आहे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते देहभावामुळे आहेत आणि त्यामुळे
सहज आनंदाने जे माणसाने जीवन जगायला पाहिजे ते तू जगत नाही. म्हणून अतिशय गरीब माणसं आपण म्हणतो ती सुद्धा काही गोष्टींची जी कमतरता आहे, पैशाची म्हणा का सुखसोयीची कमतरता म्हणून दुःखी असू शकतात असतात. अतिशय श्रीमंत माणसं आहेत, सर्व काही असून सुद्धा ती दुःखी असतात. असंही म्हटलं जातं की एक पुती रडते सात पुती रडते आणि नापुती रडते. म्हणजे एक मुलं आहे म्हणून रडते एखादी बाई, तर तिला 7 मुलं आहे म्हणूनही रडते, आणि जिला काही मूल नाही म्हणून रडते, असं जे म्हटलं जातं. त्याच्या मागे काय देहभाव, की ते कोणत्याच गोष्टीमध्ये देहभावामुळे समाधान नसतं. तिथे काहीतरी आपल्याकडे कमी आहे, काहीतरी कमी आहे, काहीतरी कमी आहे, हा सगळा जो भाव आहे. त्या भावातून आज सर्वजण जीवन जगत आहेत. म्हणून ह्यावर उपाय म्हणजे काय, असं ज्यावेळेला ऋषीमुनींनी, वेदकालीन ऋषीमुनींनी किंवा संतांनी हे चिंतन केलं की हा देहभाव हा भाव आहे, लक्षात ठेवा. म्हणजे देह आहे आणि भाव काय, की ह्या देहातून ही जी जाणीव जीवन जगते आहे, कारण देह आणि त्या देहातून जीवन जगणारी जाणीव, अशा 2 गोष्टी जीवन जगत असताना मनुष्य म्हणतो तेव्हा त्या 2 गोष्टी असतात. देह आहे, देहा रूपाने तो जन्माला येतो, आणि देहातून ही जाणीव जी जीवन जगते त्या जाणीवेमध्ये मी देह आहे हा भाव असतो. आणि त्यामुळे तिथे देहभाव आपण जो प्रगट झाला किंवा त्या देहभावाला दुसऱ्या भाषेत अहंकार पण सुद्धा म्हणतात. अहंकार म्हणजे मी म्हणताना त्या मी मध्ये जो विकार आहे तो अहंकार आहे. अहंकार असं जे म्हटलं त्याला आपला वाटतं अहमला आलेला आकार नाही, अहमला आलेला विकार तो अहंकार. देहभाव हा जे मूळ अहम आहे, म्हणजे मूळ जे तत्व आहे मी, त्या तत्वामध्ये जो विकार निर्माण झाला, आणि तो तत्वामध्ये जो विकार निर्माण झाला त्याला म्हणतात अहंकार. तो अहंकार म्हणजे काय, मी देह आहे हा भाव. म्हणून भाव म्हणजे काय परत लक्षात घेतला आलं पाहिजे. एखाद्या गोष्ट किंवा एखादं आपल्याभोवती आपली जी ओळख आपण जी धारण करतो आणि त्या धारणेतून जे जीवन जगतो त्याला म्हणतात भाव. उदाहरण त्याचं आपल्या लक्षात येईल. एखादी मुलगी, तिला आई वडील हे समजा तू मुलगी आहेस कळलं ना, आणि तिला मुलगी आहेस हा भाव देतात. पण एखादी मुलगी लहानपणा मुलांमध्ये खेळते, तिला मी मुलगी काय वाटत, ते तशीच मारामारी करेल मुलांबरोबर, तशी वाटतं तर तो भाव असतो तिचा. म्हणजे फार पूर्वी एक सिनेमा सुंदर आला होता, कोणता तर ज्या बहादूरचा सुना होता ना, मुलगा म्हणून ती एकसारखी झाडावर चढायची, सगळं खेळायची, वेळायची, मारामाऱ्या करायची सगळ्या. मग तिचं लग्न होतं तेव्हा तिला कळत नव्हते मुलगी आहे म्हणून. म्हणजे तिचा भाव होता, तिच्याकडे आपण मुलगी म्हणजे आपण गपचूप बसावं, असं करावं असं काही नव्हतं. नाव काय पिक्चर माहिती की नाही, पिक्चर वगैरे वेगळं. फक्त एवढंच आपल्याला म्हणायचं आहे की हा भाव आहे, आणि तो भाव बदलला की परत विचार वेगळे होतात. ज्या आता मी अमुक आहे हा दिसला, म्हणजे जसं दुसरं उदाहरण दिलं तर ती मुलीचं लग्न झालं तर ती आपण पत्नी आहोत, हा पत्नी भाव येतो. समजा आधी दोघंही एकमेकाला ओळखत असतील आणि लग्न होत नाही त्यामुळे तो भाव नसतो. कोणतरी मित्र आहे वगैरे असा तो भाव असतो. पण त्यांचं लग्न होतं त्याला पतिभाव आणि पत्नीभाव आपोआप प्रत्येकजण धारण करतो. मग मी पती आहे का मी पत्नी आहे. लग्न व्हायच्या अगोदर दोघंही मित्र असतात,
म्हणजे भाव बदलला की विचार बदलतात, भावना बदलतात, धारणा बदलतात. हे सगळं भावावर आहे. उपहार जो उपहार मध्ये म्हणजे ते सांगितलं ज्या बाजूला त्या शेवटी तिला हळूहळू तिला कळतं वगैरे तर असं सुंदरचा पिक्चर होता. म्हणजे हा जो भाव आहे त्या भावाप्रमाणे माणसाचं वागणं असतं. लक्षात घ्यायचं. एखादा माणूस म्हणजे एखादा तरुण त्याला नोकरी मिळते पोलिसामध्ये, पोलिसामध्ये तो इन्स्पेक्टर असतो. त्याच्याकडे काय असतं, तो इन्स्पेक्टर म्हणजे त्याच्याकडे जी सत्ता आहे त्याप्रमाणे तो सर्वांना मी इन्स्पेक्टर म्हणून त्याचा पाहण्याची दृष्टी, बोलण्याची दृष्टी, वागण्याची दृष्टी सगळी तशी होते. म्हणजे भावातून जीवन जगण्याचा हा जो भावना किंवा जीवन जगण्याची जी पद्धत आहे ती भावावर अधिष्ठित आहे. म्हणून मुळात देहभाव प्रत्येकाकडे आहे आणि त्या देहभावाच्या अधिष्ठानावर हे अनेक भाव येतात परत. म्हणजे आता स्त्रीला मी स्त्री आहे, पुरुषाला मी पुरुष आहे, किंवा आणखी नाती गोतीतून काका, मामा, आई, वडील हे सगळे भाव आहेत. आई आणि मुलगा, मग तिथे मुलगा आणि आईचं जे नातं आहे तो ही माझी आई आहे हा त्याच्याकडे मातृभाव असतो. त्या आईकडे हा माझा मुलगा हा पुत्रभाव असतो. कळलं? म्हणजे सिनेमाचं आठवलं म्हणून सिनेमामध्ये तो मुलगा हरवतो कुठेतरी. आधी काय माहित नसतं हा माझा मुलगा, पण नंतर आठवण अरे लगेच त्यांचं प्रेम उभाळून येतं ना, हा माझा मुलगा. आणि आई करतो मिठी मिठी माता आपण सिनेमामध्ये नेहमी बघतो. थोडक्यात भाव बदलला की भावना बदलते, भावना बदलले की धारणा बदलते आणि धारणेतून माणूस त्याच्या त्या भावाप्रमाणे जीवन जगायला लागतो. हे महत्वाचं आहे. म्हणजे भाव ही एक विशिष्ट पद्धतीने जीवन जगण्याची जी भावना किंवा धारणा माणसाकडे येते त्याला म्हणतात भाव. हा पहिला लक्षात घ्यायचा. म्हणून सगळी नाती गोती वगैरे सगळी आहेत ही देहभावावर अधिष्ठित असतात आणि त्याच्यातून सर्वजण आपण जीवन जगत असतो. आता ह्यामध्ये वाईट काय आहे? वाईट एवढंच आहे की तिथे द्वेषभाव येतो माणसाच्या ठिकाणी. देहभावाचं सगळ्यात वाईट दोष काय? वाईट दोष हा दुजेपण आहे एकमेकाबद्दल. आणि त्या दुजेपणातून असूया, मत्सर आणि द्वेष हे तीन एकाच अपवृत्तीची म्हणजे असूया म्हणजे थोडक्यात जरासं आपल्याला वाटतं त्याच्यापेक्षा आपण दुसऱ्याला चांगलं जर आपल्या जरा मनात कधी खडबड होते तर असूया असतं. मग असूयाचं थोडं जरा तीव्र झालं की तिथं मत्सर सुरू होतो आणि मत्सर आणखीन तीव्र झाला की तिथे द्वेष निर्माण. म्हणून देहभाव जिथे आहे तिथे असूया आहे हे मूळ आहे. लक्षात ठेवा. असूयेतून मत्सर आणि द्वेष जसा प्रगट होतो तर असूयेतून राग प्रगट होतो किंवा असूया ही प्रथमच आहे प्रत्येकाकडे. म्हणजे देहभावाचा दोष जो आहे तो मुळात आपल्याला इतरांबद्दल कळत नकळत दुजेपण जे असतं आणि त्या कळत नकळत दुजेपण असल्यामुळे समोरचा माणूस आपल्या मनासारखा वागत नाही किंवा आपल्याला अनुकूल वाटत नाही किंवा आपल्याला आवडत नाही तर आपण त्याला जवळ करत नाही. जवळ करत नाही त्याशी हसून करून बोललं पाहिजे, आनंदाने बोललं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या बाजूला होतात आणि त्यामुळे तो देहभाव इतका घट्ट असतो की माणसं अतक्या थराला पण जातात की एकमेकाला मारू शकतात. हात पण उगारतात का ठारी मारण्यामध्ये आज आपण म्हणतो अमुकाने अमुकाला मारलं बिरलं. ह्याचा सगळा जो दोष आहे तो म्हणजे दुजेपण आहे आणि दुजेपणातून असलेला द्वेष आहे. ही मूलभूत भावना तिथे तयार होते. म्हणून हा जो दोष आहे तो दोष बाजूला करण्यासाठी ऋषीमुनी चिंतन केलं. हे नेमकं जीवन कसं आहे? कारण पूर्वीच्या काळात अगदी लढाया वगैरे सगळं भरपूर होतं. राजे महाराजे होते, सर्वसाधारण माणसं होती आणि त्यामुळे हा भाव बदलला पाहिजे हे त्यांच्या लक्षात आलं की सगळ्या माणसाचं जे एकमेकाबद्दलचं दुजेपण आहे ते दुजेपण बदललं पाहिजे. दुजेपण बदललं पाहिजे म्हणजे काय आलं पाहिजे? तिथे
एकत्वचा भाव आला पाहिजे. एकत्वाचा भाव जो दुजेपणाच्या विरुद्ध काय, एकत्वाचा भाव. हा एकत्वाचा भाव कसा येईल, तर इथे पुन्हा शरीर आणि जाणीव या दोन गोष्टीचं ज्ञान माणसाला असायला हवं. जीवन सगळं जे जगणं चालू आहे त्या जाणीवेचं जीवन आहे. जर स्पष्ट लक्षात घ्यायला लागलं की शरीर हे एक इन्स्ट्रुमेंट आहे आणि त्या इन्स्ट्रुमेंटचा वापर ही जाणीव करते आणि त्या जाणीव ह्या इन्स्ट्रुमेंटच्या द्वारे जीवन जगते आहे. ही पहिली वस्तुस्थिती लक्षात घ्यायची. आता जीवन हे जाणीवेचं आहे, पण जाणीवेला पाहता येत नाही, बोलता येत नाही, काही नाही. लक्षात घ्या. मग जाणीवेचं हे कशावरून कळतं, तर त्याचा तो परिणाम लक्षात येतो की जाणीव ह्या देहातून डोळ्यातून पाहते, कानातून ऐकते, नाकातून गंध जाणते, मी म्हणते. ते कोण म्हणते, जाणीव म्हणते. देहभावामुळे मी देह असं ही जाणीव स्वतःच्या ठिकाणी कल्पना करते. म्हणजे देहभाव खरी कल्पना आहे. कल्पना आणि माया असं जेव्हा प्रत्येक आपण म्हणतो ना, तर जन्माला येतो माणूस तो मायेच्या गर्तेत अडकतो म्हणजे तो देहभावातून जीवन जगतो. म्हणून त्या मायेला अज्ञान म्हटलंय, कल्पना म्हटली आहे. ती कल्पनेत माणसं गुंतलेली आहेत की मी अमुक आहे तमुक आहे अशा भावातच तो जीवन जगत असतो आणि त्याच्यातून आपल्याला त्याच्याकडे जे दुजेपण येतं दुजेपणातून ह्या अनेक गोष्टी त्याकडे होत असतात. म्हणून एकत्वाचा भाव असायला हवा तर नेमकं काय असायला हवं. आता बघा, दुजेपण आणि एकत्व ह्याच्यातला नेमका अर्थ आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. आपल्या शरीराकडे जर आपण पाहिलं तर शरीर म्हणून आपण एकच आहोत की एकत्वाचा भाव आपल्याकडे आहे. म्हणजे हात वेगळे आहेत, पाय वेगळे आहेत, नाक वेगळं आहे, डोळे वेगळे आहेत, कान वेगळं आहे. हे वरचे अवयव जसे वेगळे त्याच्या अगदी त्या शरीराच्या आतमध्ये सुद्धा फुफ्फुस आहेत, हृदय आहे, लहान आतडी, मोठी आतडी आहे. हे सगळे वेगळे 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 किती अवयव आहेत बघायला गेलं तर खूप अवयव. पण ते सगळ्यांच्या ठिकाणी ह्या जाणीवेला एकत्वाचा भाव आहे. मी देह म्हटल्यानंतर हे सगळे अवयवाकडे पाहण्याची दृष्टी त्याच्याकडे काय आहे, एकत्वाची. देहभाव ही दुसऱ्यांबद्दल, आता शरीराबद्दल दुजेपण नाहीये बघायला गेलं तर. मी देह म्हटल्यानंतर देहाशी एकरूपता आली आणि त्या देहाशी एकरूपता आल्यामुळे हात आहेत, पाय आहेत, ते सर्व मीच आहे किंवा माझं आहे. हा भाव देतो. म्हणजे शरीराच्या अपेक्षेत जो एकत्वाचा भाव आहे तोच भाव जर सर्व रूपांच्या अपेक्षा द्यायला लागला तर त्याला एकत्वाचा भाव म्हणतो. आता इतर सर्व रूपांच्या मध्ये आपण जेव्हा दुजेपणाने पाहतो तर तिथे देहभाव असतो म्हणून दुजेपणाने पाहतो. पण देहाच्या ठिकाणी हा दुजेपण ह्या देहभावात असलेल्या त्या जाणीवेला नसतो. ते शरीर म्हणजे मीच आहे आणि शरीराला हात पण मी, पाय पण मी, डोळा पण मी, नाक पण मी, सगळं मीच आहे. कारण माझं आहे. मी आणि माझं हे तिथे चालू असतं. तिथे परिवर्तन करायला हेच उदाहरण त्यांनी स्वतःला घेतलं पाहिजे की ही सगळी रूपं कोणाची आहेत. विविध रूपाने हे जे विश्व निर्माण झालेलं आहे ते विविध रूपाने निर्माण झाल्यामुळे ह्या सर्व ही सगळी रूपं कुठेतरी एकमेकाला पूरक पोषक आहेत. कुठेतरी एकमेकाला थोडीशी मारक पण आहेत, काही ठिकाणी तारक पण आहेत. जर विश्वाकडे जर पाहिलं सगळ्या रूपांकडे, नाक आणि माणूस असं जर म्हटलं तर ही एकाच तत्वातून निर्माण झालेली दोन रूप आहेत. पण नाक म्हटल्यानंतर त्याची जी वागण्याची पद्धत आहे किंवा त्याच्यामध्ये त्याच्यावर जे विष आहे ते जर एका नागाने जर अगदी 10 माणसाला चावलं तर 10 माणसं मरू शकतात. इतकं प्रचंड विष त्या नागामध्ये. म्हणजे ती मारक अशी व्यवस्था निर्माण झालेली आहे. नाग माणसासाठी नाग हा मारक आहे. पण हा नाग शेतीमध्ये उंदरांना खातो म्हणून शेतकऱ्यांसाठी तो तारक आहे. लक्षात घ्या. व्यवस्था कशी, पूरक पोषक कुठे आणि तारक मारक कशी आहे ते लक्षात घ्या. किंवा त्या नागाचं विष काही
विशिष्ट रोगांसाठी पोटात गेलं तर ते औषध आहे, रक्तात गेलं तर माणूस चटकन मरेल, पण पोटात गेलं तर अनेक पोटातल्या व्याधी असेल त्या बाजूला होतात. म्हणजे हे जे विश्व जे सगळं निर्माण झालंय त्या विश्वामध्ये ह्या सगळी विविध रूपं जी आहेत, ह्या विविध रूपांकडे पाहताना जर एकत्वाचा भाव असेल तर तिथे दुजेपण नसेल, आणि दुजेपण नाही तिथे द्वेष मत्सर नाही. लक्षात घ्या, द्वेष मत्सराच्याच अधिष्ठानावर क्रोध, मोह, मद हे सर्व काही आहे ते देहभावातून उपजत जी द्वेष भावना असते ती उपजत द्वेष भावना असूयेतून येते. ते सगळ्याचं कारण आहे. आणि तो दोष आपल्याला जर घालवायचा असेल तर भाव बदला. भाव धरारे देव आपलासी करारे असं जे सांगतात संत, त्याचा अर्थ तो आहे. भावेविण देव न कळे निसंदेह, गुरुविण अनुभव कैसा कळे असा प्रश्न ज्ञानेश्वर माऊली हरिपाठात विचारतात. ते महत्वाचं लक्षात घ्यायला पाहिजे की इथे परमार्थ म्हणजे जो देहभाव आहे तो बदलायचा आणि देवभाव धरायचा असं सांगितलं जातं. मग देवभाव म्हणजे नेमकं काय? आता देह मी हा देहभाव आहे आणि त्याच्यात दुजेपण आहे. पण ही मी म्हणणारी जाणीव आहे आणि प्रत्येक देहातून असणारी जाणीव आहे. सगळ्या जाणीव आहेत, म्हणजे जे जाणते ती जाणीव या अंगाने जर आपण पाहिलं तर ह्या सर्व जाणीवा देहाच्या अपेक्षेत एकमेकापासून स्वतःला वेगळ्या समजतात. पण मुळात ही जाणीव म्हणजे जे जाणणेपण आहे, ह्या जाणणेपणातून ह्या जाणीवा एकाच स्वरूपाच्या आहेत हे ऋषीमुनींच्या लक्षात आलं. म्हणजे ऋषीमुनीने जे चिंतन केलं आणि त्या चिंतनातून त्यांच्या लक्षात आलं की विश्व ज्याला आपण म्हणतो, सुरुवातीला त्याने अनेक पद्धतीने देवाचा शोध घेतलाय. पण हे सगळं अनेक म्हणजे त्यावेळेला पंचमहातत्वांना पण त्यांनी देव म्हणून संबोधलेलं आहे. तिथे तशी पूजा अर्चा केली, हे सगळं केलंय. पण तिथे सगळीकडे जिथे मर्यादा दिसायला लागली की तिथे जो देहभाव तिथे बाजूला होत नाही लक्षात आल्यानंतर ह्या सर्व रूपांना धरून ठेवणारा एकच भाव आहे, त्याला म्हणतात देवभाव. सर्वांप्रती एकत्वाचा भाव पाहणं. एकत्व, एकच नाही म्हणत, एकत्व. दोन हात आहेत, त्या दोन हातामध्ये पाहताना आपण एकत्वातून पाहतो. एकाच देहाचे दोन हात आहेत, हे एकत्व आहे. एकाच देहाचे दोन पाय, दोन वेगवेगळे पाय आहेत. दोन पाय एकाच देहाचे, ते एकत्व आहे. दोन पाय एकच आहेत नाही, ते पाय हा पाय सगळी रूपं एकाच स्वरूपाची आहेत. पण प्रत्येक रूप परत वेगळा वेगळा आहे हे परत लक्षात घ्या. रूपं वेगळी आहेत, भाव बघताना रूप विविधतेनेच दिसतात. पण देवभावामध्ये ह्या सर्व रूपांमध्ये एकत्वाचा भाव असतो. ज्याच्याकडे आहे हे चिंतन सुरू होतं की ज्याला देवभावाची जी अनुभूती घ्यायची असेल की कोणाकडे देवभाव आहे, ज्याच्याकडे सर्वांप्रती एकत्वाचा भाव आहे तो देवभाव. म्हणजे देवभाव म्हणत असताना ह्या सर्व जाणीव म्हणून जी आहे की माणूस जन्माला येतो म्हणजे नेमकं काय होतं तर देहरूपाने ही जाणीव प्रगट होते. आणि मरतो म्हणजे काय, या देहापासून ही जाणीव वेगळी होते आणि देह तिथेच राहतो आणि परत त्याचं पंचमहातत्वामध्ये विलीन होतो आणि ते जाणणारं तत्व परत दुसऱ्या देहाच्या रूपाने किंवा दुसऱ्या रूपाने ते प्रगट होतं. हा एक महत्वाचा मुद्दा ऋषीमुनींच्या लक्षात यायला लागला की माणूस जिवंत आहे म्हणजे नेमकं काय. जिवंत म्हणजे ही जाणीव म्हणून जी आहे त्याला आत्मतत्व म्हटलं, त्यांनी की ब्रह्म म्हटलं. वेगवेगळे शब्द त्या त्या काळानुसार वापरले गेले. वेदकालामध्ये त्याला ब्रह्म म्हटलं. मग अहम ब्रह्मास्मी म्हणजे काय, ते ब्रह्म म्हणजे मी म्हणणारी जाणीव आहे म्हणजे अहम ब्रह्मास्मी. अर्थ वेगवेगळे लोक लावतात की मी ब्रह्म आहे. आता मी ब्रह्म आहे म्हणजे काय, मी जाणीव आहे. मग अर्थ कळलं ना, त्यावेळेस ब्रह्म म्हटलं तिथे जाणीव. मधल्या काळामध्ये त्याला आत्मतत्व सुद्धा म्हटलं. त्या काळामध्ये पण आत्मतत्व म्हणतोय. वेगळ्या वेगळ्या पद्धत केलं की मी म्हणणारा आत्मा आहे. पण आत्मा आणि ब्रह्म याच्यापेक्षा जवळचा शब्द तो जाणीव. आपण जाणत आहोत म्हणजे आपण जाणीव आहोत हे सर्वसाधारण माणसाला पटकन कळू शकतं, हे लक्षात घ्यायचं.
आणि म्हणून ही जी जाणीव आहे ही जाणीव अनंत स्वरूपाचं स्फुरण आहे. म्हणजे ते परमेश्वर म्हणून जी अनुभूती, परमेश्वराचं चिंतन जेव्हा ऋषीमुनींच्या लक्षात राहिलं की हा परमेश्वर आहे कसा, किती पाहिजे तर डोळ्यांना दिसणारा नाही की पंचमहातत्वांच्या द्वारे त्याला जाणता येत नाही, हे पहिलं लक्षात आलं. अदृश्य आहे, अव्यक्त आहे, परंतु अनंत आहे. कारण हे सगळं जीवन अनंत रूपाने प्रगट आहे. म्हणजे तिथे अनंतत्वाचं शिवाय अनंत असल्याशिवाय तिथे निर्मिती होऊ शकत नाही. म्हणून सूक्ष्मातून स्थूल जगाची निर्मिती झाली. हे वेदाकालीन ऋषीमुनींनी सांगितलं. सूक्ष्मातून झाली, स्थूलातून सगळे विश्वाची निर्मिती झाली. हे आजकालचं काही शास्त्र म्हणतं की मोठा आवाज आला आणि त्याच्यातून विश्व निर्मिती झाली असं सांगितलं जातं. आपल्याला त्याच्यात पण गुंतायचं नाही, कुठूनही होऊ दे, पण विश्वनिर्मिती झाली हे सत्य आहे, कळलं ना. पण ह्या विश्वनिर्मितीमध्ये जे मूळ तत्व आहे ते एकच आहे, एकच आहे. आणि त्या एकातून अनेक निर्माण झाले असं वेदाने निर्माण केलं. वेदांनी सिद्धांत म्हटले. त्याचे एकच जे आहे त्यालाच परमेश्वर म्हटलंय, त्यालाच चैतन्य स्वरूप म्हटलंय, त्यालाच परब्रह्म म्हटलंय. सगळ्या शब्दांचे अर्थ एकाच अर्थाने आपल्याला समजून घेता आले पाहिजेत. म्हणून परमेश्वर म्हटल्यानंतर ते अनंत स्वरूप आहे, अदृश्य आहे, अव्यक्त आहे, असीम आहे, अजर आहे, अमर आहे. आता ही सगळे अर्थ कशावरून हो? कारण तिथे देहच नाही म्हणून. परमेश्वर म्हटल्यानंतर ते देहातीत तत्व आहे. एक सगळं वर्णन कशाला बसतं? माणूस वयस करतो. जर अजर म्हणजे म्हातारपण आहे, जर म्हणजे म्हातारपण. हे म्हातारपण कोणाला येतं? शरीराला येतं. मृत्यू कोणाला होतो? शरीराला असतो. आता जिथे देहच नाही त्यामुळे सगळ्या ह्या गोष्टी तिथे स्थिमित असतो. म्हणून देहाच्या अपेक्षेत स्थिमित, त्याला व्यापक नाही होऊ शकत ना. शरीर का अख्ख्या विश्वाला व्यापून ठेवलंय असं काही होत नाही. शरीराला मर्यादा आहे. त्यामुळे अशरीरी आहे, विदेही असं पण वर्णन केलं होतं की तिथे देह वगैरे नाही, म्हणून ती शक्ती आहे. आणि ही जी शक्ती अनंत स्वरूप आहे ते अत्यंत सूक्ष्म असं तत्व आहे. आणि त्या अत्यंत सूक्ष्म तत्वातूनच सूक्ष्म त्यापेक्षा थोडंसं ठरलं स्थूल असं हे जगत निर्माण झालं. आणि हे जे जग निर्माण झालं आहे, हे विश्व जे निर्माण झालेलं आहे, त्याच्यातून मनुष्य प्राणी निर्माण झालेले आहेत. ते सर्व एकाच तत्वाचे अनंत रूपे आहेत, विविध रूपे आहेत. म्हणून समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव लक्षात, भाव हे समस्त जे आहे ते श्री वासुदेव आहे. श्री वासुदेव म्हणजे चैतन्य आहे. लक्षात घ्या. आजच्या काळात आपण त्याला चैतन्य म्हणतो, की पूर्वीच्या काळात त्याला ब्रह्म म्हणायचे. की समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव ज्याच्याकडे निर्माण झाला. प्रतिती रस, प्रतिती म्हणजे अनुभवच आहे, ह्या भावात आहेच. ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव तो भक्ता माझी राव ज्ञानिया तुझ. म्हणून खरा भक्त कोण? की ज्याच्याकडे हा भाव प्रकट झाला. समस्त ही शिवासुदेव, हे समस्त जे विश्व आहे, समस्त रूप, ही सर्व रूप चैतन्य स्वरूपचीच आहेत. चैतन्य स्वरूपच त्या रूपाने प्रगट आहे. अशी ज्याच्याकडे निश्चयपूर्वक भावना आहे, किंबहुना त्या भावनेतून तो अनुभवतोय. सर्वत्र ही रूपरूपाची विविध दिसत आहेत, ती चैतन्य स्वरूपाची आहेत. एकच चैतन्य स्वरूप सर्व रूपारूपाने प्रकट आहे. हा भाव ज्याच्याकडे प्रकट होतो तोच खरा भक्त आणि तोच खरा ज्ञानी. ज्ञानी कोण? म्हणून म्हटलं आत्मज्ञान कोणाला होत झालं त्याचा गुण काय? त्याला माझ्या लक्षात आहे समस्त ही शिवास. लक्षात घ्या. तिथे हाच वाईट आहे, हा चांगला आहे, हा माझा नाही, हा भाव नाही. सर्व आपलेच.
हा आपलेच हा भाव, आपलेपणाचा भाव आहे ना, जिथे एकत्वाचा भाव आहे. परत भाव लक्षात, मी भाव म्हणतो शरीते जाय जाणीती जाय, फक्त भावातून जीवन जगण्याची पद्धत बदलते आहे. म्हणून जिथे दुजेपण आहे तिथे एकत्वाचा भाव येतो. सर्व एकाच शरीराचे जसे अवयव, हात पाय वगैरे एकाच शरीराचे आहे, तशी ही सर्व रूप एकाच अनंत स्वरूपाची. हा अनंत स्वरूप हा देव, ह्या देवाचे आपण सोप्या भाषेत समजायला गेले तर चैतन्य म्हणजे काय, देवभाव येतो म्हणजे काय, चैतन्य म्हणजे ते अनंत स्वरूप आहे, त्या स्वरूपाचे आपण आहोत. ही सगळी रूप एकाच चैतन्य स्वरूपाची आहेत आणि ही एकाच चैतन्य स्वरूपाची रूप येणं म्हणजे त्याला म्हणतात देवभाव. चैतन्याच्या ठिकाणी दिव्यत्वाचा भाव असला पाहिजे आणि त्या चैतन्य भावातून ही सगळे विश्व निर्माण झालेलं आहे. हे प्रथम कळलं पाहिजे. त्यासाठी कोणत्या गुणाचा संग धरायचा असा भाग नाही, हे आधी ज्ञान व्हायला पाहिजे. त्याशिवाय ते गुण प्रकट होणार नाही, त्याशिवाय तिथे प्रगती दिसणार नाही. किती वरवर जसं म्हणतात झाडाची छाटणी केली, पाणी घातलं, पण मुळाकडे जर काहीतरी व्याधी असेल त्या झाडाला तर ती सुधारणार नाही. मुळामधलीच व्याधी सुधारली तर झाड फोपावतं. मुळाकडे काहीतरी आहे, तिथे जर शेतकऱ्याला बरोबर माहिती आहे इथे काय कमी आहे ह्या रोपासाठी आणि तो त्याप्रमाणे त्या मुळाकडे जर उपचार करतो तेव्हा तिथे बदलतो. म्हणून देहभाव हा मुळाकडे असलेला रोग आहे. तो रोग बदलायचा असेल तर देवभाव हा मुळाकडे असला पाहिजे. मुळाकडे असला म्हणजे ह्या जाणीवेमध्ये हा भाव म्हणजे हा रोगाचं ते औषध म्हणजे काय, तर तिथे हा देवभाव प्रत्येकाला धारण करता आला पाहिजे. प्रत्येक रूपात सर्वसाधारण आपण मनुष्याला म्हणतो की आपण कोण आहोत, तर आपण देहातून जीवन जगणारी जाणीव आहोत. हे पहिलं देहाच्या अपेक्षेत लक्षात. मग सर्व देह काय आहेत, सर्व देहाच्या ठिकाणी विविध पद्धतीने एकच जाणीव, एकाच तत्वाच्या जाणीवा प्रगट झाल्या आणि विविध रूपाने प्रगट झाल्या. लक्षात घ्यायचं. आपण रंगमंचाविला पाण्यात फुग्यात पाणी भरून फुगे मारतो ना, बघायला गेलं काय करतो, फुगे अनेक पण पाणी एक. फुगा फुटला तर काय होतं, पाणी येतं. पण किती लोकांनी फुगे मारले तर आपण 10 लोकांनी 10 लोकांनी फुगे मारले म्हणजे काय, पाणी अंगावर टाकलं. असा विचार केला तर एकत्वाचा भाव आहे. लक्षात घ्या. म्हणून ही समस्त ही श्री वासुदेव हा जो भाव आहे ना, त्याला देवभाव म्हणतो. म्हणजे मी देव आहे असं बऱ्याच लोकांना म्हणतो. हा देव मी नाही तर मी देव आहे, एवढं केलं की देवभाव झाला. तो देवभाव नाही. सगळी जी पाहण्याची जी दृष्टी आहे ती एकत्वातून पाहता आली पाहिजे. ही एकत्वातून पाहण्यासाठी हा जो अभ्यास आहे आणि तो आपल्या सर्वसाधारण माणसाच्या ठिकाणी तो अभ्यास होण्यासाठी किंवा तो देवभावातून त्याला जीवन जगण्यासाठी सद्गुरूंच्या कडूनच त्याला ज्ञान घ्यावं लागतं. स्वतःहून त्याच्यावर देवभाव जागृत झाला असं होत नाही. लक्षात घ्या. रामकृष्ण परमहंस काली मातेचे अत्यंत अगदी भक्त होते आणि हे भक्त असताना सुद्धा त्यांच्याकडे द्वैत बुद्धी होती. काली माता आणि मी, कळलं ना, मी काली मातेचा भक्त आहे ही भावना होती. त्यांना तोतापुरी नावाचे मोठे संत भेटले किंबहुना ते त्यांच्याकडे गेले वगैरे आणि त्यांना सांगितलं माझ्या अद्वैत भाव येत नाही, माझ्याकडे द्वैत भावच आहे. तर ते म्हणाले तू काय करतोस तू, तर मी डोळे बंद केले की मला माता दिसते, आई दिसते म्हणजे काली माता दिसते आणि मी तिचे भक्ती करतो, ह्याच भावात मी असतो. मग असं कर, काली माता डोळा दिसलाय की तलवार घेऊन उभा राहा आणि मुंडी छाटून टाक. असं कसं होईल, माझ्या आईचं मुंडी मी कशी छाट, त्याशिवाय तुला अद्वैत भाव कळणार नाही. काय म्हणतात म्हणजे आमच्या गोष्टीतलं रहस्य आहे मोठं. आज सामारून बघायला हे काहीतरी विचित्र बोलतात असं होईल ना, काली मातेचं मन कवडं म्हणतात. मला वाटतं काही दिवस दिले तू कर आणि हे होईपर्यंत मी इतके दिवस थांबतो, त्याच्यानंतर मी निघालो.
करायचं की नाही करायचं ठरव. पहिल्या दिवशी प्रयत्न केला नाही होत, दुसऱ्या दिवशी प्रयत्न केला नाही होत, तिसऱ्या दिवस अनेक प्रयत्न करत होते पण त्यांना ते हातच उठत नव्हता. पण एक दिवस शेवटी त्याने हात उठवला आणि ते मुंडकं कापलं असं म्हटलं जातं. आता हे मुंडकं कापलं वगैरे प्रकार काय आहे तर माणूस कल्पनेतून ही भक्ती होती. कल्पनेतून ती काली माता आहे आणि तिचा भक्त आहे. कल्पनेतून तो इतके त्या मातेशी एकरूप होत होते आणि त्याच्यातून ते सगळं जे काय करत होते ते कल्पनेतून होतं. मग ती कल्पना बाजूला कर असं मुंडी छाट म्हणजे काय, तलवार पण कल्पना, तलवारीने कापणं ही कल्पना आणि डोळ्यासमोर येते ती सुद्धा कल्पनाच. काली माता डोळ्यासमोर येते ती कल्पना. कळलं की नाही? कारण हे कल्पना कोण करते, हे मन किंवा जाणीव आपण म्हणतो ना. तर जाणीव अशुद्ध होते म्हणजे देहभावात जाते जाणीव तेव्हा ती मन असते. म्हणजे मन म्हटल्यानंतर जाणीव स्वतःच्या ठिकाणी ज्या कल्पना निर्माण करते त्याला आपण मन म्हणतो. कल्पनेतून आपण सगळे जीवन जगतो आहोत. खरं सांगायचं माझं नाव हे, माझी जाती, माझा धर्म हा, माझा पंथ हा, हे सगळ्या समाजाने लादलेल्या कल्पना आहेत आणि त्या संस्कारातून माणूस जगतो काय, दुजेपणात जगतो. लक्षात घ्या, दुजेपण कुठे कुठे किती मुरलं आहे की हे सगळं जे जे चाललेलं आहे, जात पंथ धर्म पक्ष सर्व काही आहे काय, एकच अनंत स्वरूप आहे. तेच विविध रूपाने प्रगट आहे आणि त्यामुळे सर्वांचा स्वधर्म एकच आहे. काय स्वधर्म, आपण एकाच स्वरूपाचे आहेत हा भाव म्हणजे स्वधर्म आहे. सकल धर्मा माझी धर्म काय सांगितलंय, स्वरूपी राहणे स्वधर्म. स्वधर्म म्हणजे काय, हे सर्व जीवन एका चैतन्य स्वरूपाचे आहे. हा संस्कार आपण आपल्या मनावर लादला पाहिजे. ज्या साधकाला हा देवभाव जागृत व्हायचा आहे असं जे वाटतं ते देवभाव नुसतं मी देव आहे म्हटलं की तिथे होऊ शकत नाही. तिथे फक्त तो नावापुरती मी देव आहे म्हणतो पण द्वेष मत्सर दुजेपण त्याच्याकडे 5वीला पुजलेला आहे म्हणून तिथे परिवर्तन होणार नाही. म्हणून कोणत्या गुणांचं संस्कार पाहिजे, कोणत्या ज्ञानाचं संस्कार झालं पाहिजे. तिथे सद्गुरूंना शरण जाऊन सद्गुरू जे सांगता आहेत ते आपल्या अंतर्मनात मुरवण्याचा साधकाने प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यासाठीच हा भाव बदलणं इतकं सोपं नाही. परत लक्षात घ्या, म्हणजे मुळालाच बदलायचं आहे. मुळाकडे जो देहभाव आहे त्याच्यामध्येच परिवर्तन घडवायचं आहे म्हणून ते जमत नाही. पण ते जमवण्यासाठी सद्गुरूंना शरण जायला पाहिजे, सद्गुरूंच्या संगतीत राहायला पाहिजे, सद्गुरू जे करतात सांगतात ती साधना केली पाहिजे. पण आपण सोयीचे अर्थ लावतो, थोडा करतो, नंतर कंटाळायचं, बस झालं पुष्कळ केलं, परत मजा 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 मारायची सगळं करायचं. मग मध्ये आठवण येतं का हे करायचं राहिले आपण. ह्या कल्पना असतात आपल्याला, आपण केलं चांगलं, आता मस्त झालं, बरं वाटलं. इथे जोपर्यंत समस्त ही श्री वासुदेव, लक्षात घ्या, जे आहे ते वासुदेव. वासुदेव म्हणजे दिव्यत्व, प्रत्येक ठिकाणी दिव्य जाणीव सगळीकडे आहे आणि ह्या दिव्य जाणीवेचं हे जीवन आहे. म्हणजे माझं जीवन म्हणतो आपण, ते माझं आणि मी कोणच नाहीये, ते आहे ते सर्व या चैतन्य स्वरूपाचं जीवन आहे. आणि ह्या चैतन्य स्वरूपाच्या जीवनामध्ये म्हणून त्याला चैतन्य भावही म्हणतो आपण किंवा देवभाव. म्हणजे देवभाव म्हणजे हे शब्द वेगळ्या वेगळ्या अंगाने आपण म्हणतो. त्यावेळेला सर्वांप्रती आपलेपणा हा मुख्य गुण, त्या देवभावाचा मुख्य गुण आहे. सर्वांप्रती आपलेपणा, सर्वांचं भलं व्हावं हा किंबहुना हा देवभाव कुठे पाहायचा. जर तुम्हाला पाहायचं असेल तर आपण जे आता सुरुवातीला काय म्हटलं होतं आपण, वरद प्रार्थना जी सांगतो, वरद प्रार्थना तेच सुवर्ण आहे. उद्धारा जगतधारा देई सर्वा असावर, आपण सर्वांसाठी मागितलं. स्वरूपानंदाने देई मज असावर म्हटलं, म्हणजे साधकाने कसं मागावं ते सांगितलं. देई सर्व असावर काय सांगितलंय, सतत अनुसंधान पाहिजे. कसलं अनुसंधान पाहिजे की चित्तामध्ये अनुसंधान. उद्धारा जगतधारा देई सर्व असावर स्वरूपानुसंधानी चित्त रमो निरंतर. सतत चित्तामध्ये स्वरूपाचं अनुसंधान पाहिजे. देवभाव
म्हणजे काय, चैतन्य स्वरूपाचं जीवन आहे, हे सतत स्मरण असलं पाहिजे. हे सगळं चैतन्य स्वरूपाचं जीवन आहे किंवा सोप्या भाषेत सद्गुरू स्वरूपाचं जीवन आहे. दोन्ही गोष्टी एकच आहेत, लक्षात. सद्गुरू ही व्यक्ती नव्हे, तर सद्गुरू हे अनंत स्वरूपच त्या रूपाने प्रगट आहे. हा भाव ज्या शिष्याकडे असतो तो खरा शिष्य असतो. सद्गुरू म्हणजे कोणतरी व्यक्ती ज्यावेळेला शिष्य समजतो त्याच्यावेळेला तो भाव येऊ शकत नाही. शरणागती कुठे, सद्गुरू म्हणजे ते अनंत स्वरूपच तिथे प्रगट आहे, हा भाव ज्या येतो ती खरी शरणागती आहे. तिथे सद्गुरू म्हणजे ते दिव्य स्वरूप आहे आणि त्या दिव्य स्वरूपाने दिलेला प्रत्येक शब्द म्हणजे आपलं जीवन जगण्याची ती ऊर्जा आहे, हे लक्षात ठेवता. आणि म्हणून देई सर्व आसावर स्वरूपानुसंधानी चित्त रमो निरंतर. सतत चित्तामध्ये निरंतर स्मरण असलं पाहिजे की हे जीवन आहे, हे चैतन्य स्वरूपाचं आहे, दिव्य स्वरूपाचं आहे. ह्या चैतन्य स्वरूपाचं स्फुरण म्हणजे ही जाणीव आहे. जाणणं म्हणतात, ते जाणीवपूर्वक जाणतं तेव्हा कळतं आपण जाणतो आहोत. पण गाढ झोपेत आपण जाणीव कुठे कळतो, गाढ झोपेत काय आहे हेच कळत नाही. आणि म्हणून परमेश्वर काय आहे हे कळत नाही, कारण परमेश्वरही असाच आणि आपणही असेच, कळलं ना. जाणीवपूर्वक जाणायला लागलं की आपण विचारतो हे आलो कुठून, कळलं. गाढ झोपेत प्रश्न पडतात कधी, कारण गाढ झोपेत काहीच नसतं आहे, पण तिथे कसली दुजेपण नाही, एकपण आहे, कळलं ना. मग गाढ झोपेत तुम्हाला कोणी प्रेमाने तुमच्याशी बोलला काही फरक पडत नाही, तुम्हाला कोणी शिव्या घालताय तरी फरक पडत नाही, कारण नेणीव स्वरूप, ही नेणीव स्वरूप हा एकत्वाचा भावामध्ये ते स्वरूप बाकीच्या कोष्टाच गोष्टीची ते दुजे पण तिथे उरत नसल्यामुळे, नेणीव हेतू नसल्यामुळे तिथे एकत्वाचा भाव कळत न कळत. अर्थात ते जीवभाव असतोच, नाही असं नाही, पण झोपेमध्ये. पण तेच जागे झालं की तुझं माझं सुरू होतं ना, कसं मी आणि माझं किंवा तुझं हे जे दुजेपण आहे ते सुरू होतं. पण संत जेव्हा जागे होतात तर त्यांच्याकडे काय असतं, समस्त ईश्वर असतं की सर्व आहे ते अनंत स्वरूप आहे, तेच विविध रूपाने प्रगट आहे आणि त्याच्याद्वारे सगळं जीवन चालल्यामुळे येणाऱ्या सर्व घटना ह्या चैतन्य स्वरूपातून निर्माण होत आहेत. त्या ठिकाणी सकारात्मकतेतूनच आपल्याला पाहता आलं पाहिजे, तेव्हा तो चैतन्य भाव आहे. कारण जे आहे ते देवाचं आहे, जे आहे ते दिव्य स्वरूपाचं आहे, म्हणजे देवाचं आहे, ते अनंत स्वरूपाचे आहे. हा सतत भाव असतो, चित्त रमो निरंतर. म्हणून पुढे काय सांगितलं, स्वरूपानुसंधानी चित्त रमो निरंतर. काम क्रोधाधिक थारा मिळून च अंतरी अखंडित वसो चित्ती तूच अनंता सर्वांत. की तुम्ही याला देवभाव म्हणजे काय, सर्वत्र पाहताना हे चैतन्य स्वरूपच तिथे प्रगट आहे, तूच अनंता सर्वांतरी. सर्वत्र पाहताना तुला चैतन्य स्वरूपच आहे, हा भाव धरायचा आहे. परत लक्षात ठेवा, हे भाव आहे तेव्हा ती दृष्टी दिसणार नाही, काही रूप वेगळी दिसणार. पण जो खरा सद्गुरू शिष्य आहे, खरा सद्गुरूंचा तो शिष्य म्हणून घेतोय, त्याला हेच लक्षात आलं पाहिजे की तूच अनंता सर्वांतरी. सर्वत्र हे चैतन्य स्वरूपच आहे, तिथे श्रेष्ठ कनिष्ठ काहीच भाग नाहीये. प्रत्येकाकडे हे एकाच चैतन्य स्वरूपाचं रूप आहे, म्हणून एकत्वाचा भाव, आपलेपणाचा भाव असला पाहिजे. पुढे काय सांगतात, शरीरी ही घरीदारी कन्या पुत्रादी परिग्रही अनासक्त असो चित्त आसक्तत्व तंत्रे. शरीराकडे आपण पाहतो, इतर शरीरांकडे होते, त्याचं शरीर हे माझं शरीर, ते हे वेगळं मी वेगळं. तर शरीर माझं, घर माझं, प्रॉपर्टी घरदार म्हणजे शरीर आणि घर आणि प्रॉपर्टी, दार माझं, हे माझं आहे, हे माझ्यावर कोणाही त्याला हात नाही लावायचा, असा हिशोब असतो की नाही. त्यामुळे शरीरी घरीदारी कन्या पुत्रादी परिग्रही, मुलगी माझी, मुलगा माझा. तिथे म्हणजे ते माझं पण इतकं चिकट असतं, चिवट असतं, ते सुटत नाही. पण इथे काय सांगितलंय, एकदा जर चैतन्य भावात तर माझं म्हणून काही नाही, कारण मीच नाही तर माझं येणार कुठून. म्हणून शरीरी घरीदारी कन्या पुत्रादी परिग्रही अनासक्त असो चित्त. म्हणजे चित्तामध्ये आसक्ती नको. माझं आसक्ती म्हणजे माझं माझं म्हणतं ते आसक्ती. माझं मी आहे, माझं आहे, माझं आहे जे म्हणतात ना माणसं,
ती आसक्ती आहे. पण तिथे काय लक्षात आलं पाहिजे, शरीरी गरीदारी कन्यापुत्रादी परिग्रही अनासक्त असो चित्त आसक्त त्वद अनुग्रही. म्हणजे आसक्ती कुठे पाहिजे, चैतन्य स्वरूपच आहे हा भाव आसक्त पूर्ण असला पाहिजे. तिथे दृढभाव तिथे हटायचं. म्हणून शरीर म्हटलं तरी कोणाचं, चैतन्य स्वरूपाचं. घर काय, चैतन्य स्वरूपाचं. मुलं मुली काय, चैतन्य स्वरूपाची. तिथे माझं कुठे वाढलं, कळलं काय म्हणतोय. म्हणून मुलंच हवी, आसक्ती म्हणजे डोक्यात भरतात. मुलं पाहिजे, मुलगा पाहिजे, मुलगी पाहिजे. आई बाबा मुला मुलीला नेहमी सांगतो बघा, मुलगी ना अजून मुलगा पाहिजे. आपल्या कुलकर्णी साहेबांना मुलगा पाहिजे म्हणता 7 मुली झाल्या आणि 7वा मुलगा झाला, 5 मुली झाले काहीतरी, आणि मग 6वा मुलगा झाला. तोपर्यंत बिचारा मुलगा पाहिजे करत बसले होते. हे काय सांगतायत, मुलगा पण नाही माझा आणि मुलगी पण नाही माझी. ही आसक्ती तुझी बाजूला कर. आहे ते सगळं चैतन्य स्वरूपाचंच रूप आहे, म्हणून त्याचं भलं झालं पाहिजे. सर्वांची प्रेमानेच वागायचं, काय तुच्छतेने वागायचं वेगळं काही नाही. आहे सगळे चैतन्य स्वरूपाचे रूप, माझं म्हणून काय नाही. आहे ते सर्व देवाचं आहे, लक्षात घ्या. म्हणून नेहमीच्या भाषेत देवाची मुलं म्हणतात, खरं ते कळत नाही. देवाची मुलं म्हणजे काय, ते चैतन्य स्वरूपातून निर्माण झालेली सगळी चैतन्य स्वरूपाचे रूप आहेत, हेच लक्षात ठेवायचं. म्हणून ते काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर विकार देहभावाचं आहे. म्हणून तिथे थारा नको. शरीर म्हणते ते अजिबात आपल्याला त्या गोष्टी येता कामा नये. कधी येता कामा नये, जर आपल्याकडे हा भाव आहे ते सगळं चैतन्य स्वरूपाचं आहे, तिथे माझे पण उरत नाही. आणि तिथे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सरही प्रगट होत नाही. कारण मत्सरातूनच सगळं प्रगटीकरण आहे. हवेपणा, आणि हवेपणा जर का मिळालं नाही तर या सगळ्या विकार निर्माण होतात. पण हवेपणाच्या मागे मलाच हवं पाहिजे ही आसक्ती माणसाला असते, आणि त्याच्यातून सगळ्या गोष्टी वाईट ठरतात. मलाच हवं की माझाच पहिला नंबर असा, असं मुलांना तुझा पहिला नंबर आला पाहिजे म्हणजे काय, मलाच मिळाला पाहिजे. आणि मला नाही मिळालं तर दुसऱ्याबद्दल लगेच ज्याला मिळालं त्याच्याबद्दल तो मत्सर निर्माण होतो की नाही त्याने काहीतरी कॉपी केली हो, त्याने काहीतरी दुसरं केलं, असं जे म्हटलं जातं मत्सराच्या भावना असतात, कळलं नाही. आणि म्हणून हा जो देवभाव जो आहे, हा देवभाव म्हणजे एकत्वाचा भाव. संस्कार आपल्याला कसे असले पाहिजे, आता ते संस्कार म्हणण्यापेक्षा ते ज्ञान प्राप्त झालं पाहिजे की जे चैतन्य स्वरूप आहे ते आहेच, दिसत नाही तरी आहेच. अनंत स्वरूप आहे, त्याचं अस्तित्व आहे. आणि त्या अनंत स्वरूपात देहरूपाने तेच अनंत स्वरूप जाणीव रूपाने आहे. म्हणजे जे चैतन्य स्वरूप जे निर्गुण निराकार म्हणतो आपण, तेच चैतन्य स्वरूप जाणीव रूपाने सगुण निराकार आहे. आणि शरीर रूपाने ते साकार रूप आहे. म्हणजे एकाच अनंत स्वरूपी रूप आहे. ही खरी वस्तुस्थिती आहे, पण ती माणसाला कळत नाही. किती सांगितलं तरी माझं काही सुटत नाही. आणि माझेपणातून आपण ह्या ज्या गोष्टी नको म्हणतो त्याच आपल्याला चिकटतात. म्हणून देवभावाचे संस्कार व्हायला हवे असतील तर सद्गुरूंच्या ज्ञानाप्रमाणे जीवन जगण्याची वृत्ती त्या साधकाकडे असायला हवी. सगळ्यात महत्वाचं काय त्याच्यासाठी, हे ज्ञान. ज्याला परमार्थाचा अभ्यास करायचा आहे त्याने पहिले ठरवायचं. परमार्थाचा अभ्यास हा इतका सोपा नाही की देवाची भक्ती केली, पूजा अर्चा केल्या, उपास केला की मोठा परमार्थ केला, देवळात गेले, तीर्थयात्रेला गेले की लोकांना वाटतं परमार्थ केला. संतांच्या आमदाने ह्या सगळ्या कल्पना आहेत. खरी गोष्ट संतांचं म्हणणं आहे की हे एकच अनंत स्वरूप तत्व सर्व रूपारूपाने प्रगट आहे. ही सतत भावना आपल्याकडे असायला पाहिजे. ते सतत ज्ञान, आणि ज्ञानातून हा भाव प्रकट झाला पाहिजे. आहे ते चैतन्य स्वरूपच आहे. प्रत्येक देहातून तेच चैतन्य स्वरूप जाणतं, म्हणून जाणते ते चैतन्य. प्रत्येक देहरूपाने तेच चैतन्य स्वरूप साकार झालं म्हणून दिसतं ते चैतन्य. लक्षात घ्या. म्हणजे कुठूनही परमार्थ जर शोधायला गेला, परमार्थाचा बोध काय, सार काय आहे, ते चैतन्य स्वरूप आहे. स्वतःकडे पहा काय आहे, चैतन्य स्वरूप आहे. आणि स्वतःकडे कळलं पाहिजे कोण आहे आपण, चैतन्य. जाणीव रूपाने प्रकट आहे, देह रूपाने आहे.
त्यात काय त्याला काही टाळायचं नाही. देह सुद्धा चैतन्य स्वरूप आहे, जाणीव सुद्धा चैतन्य स्वरूप आहे. देहाचं कार्य आहे ते इन्स्ट्रुमेंट म्हणून आहे, जाणीवेचं कार्य ते चैतन्य स्वरूपाचे सगळ्या ज्या जीवन जगण्याची पद्धत आहे त्याच्यामध्ये सुरू. म्हणून एकदा जर भाव बदलला तर कोणाही बद्दल दुजे पण येत नाही, लक्षात घ्या. किंवा दुजे पण येत नाही म्हणजे तिथे अनिष्ट भावना आपल्याकडे येत नाही की त्याच्याबद्दल न कळत आपल्याकडे वाईट भावना असते. काही लोकांचे पटत नसेल न कळत, आपण म्हणणं करत नाही द्वेष मत्सर आपण म्हणतो, पण तिथे दुजेपणातून ह्या गोष्टी सुप्त रूपाने आपल्या अंतर्मनात राहतात. त्या अंतर्मनामध्ये ह्या सगळ्या गोष्टी ठसून भरलेल्या आहेत. परत लक्षात ठेवा, असं नाहीये की अंतर्मन एकदम शुद्ध झालंय, पण चैतन्य भावाचा जितका अभ्यास होत जाईल तितकं अंतर्मन शुद्ध होत जातं की पाहताना सर्वत्र ही सगळी देवाची रूपं आहेत, म्हणजे चैतन्य स्वरूपाची रूपं आहेत. हा भाव पुन्हा 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 जोडत राहणार, हाच संस्कार मनावर झाला पाहिजे. सगळी एकाच चैतन्य स्वरूपाची रूपं आहेत आणि अनंत स्वरूपाची अनंत स्वरूपाची रूपं आहेत. हे सत्य इतकं बिंबलं पाहिजे मनात की त्याच्यातून मग बाकीचे सद्गुण निर्माण होतील. पण पहिलं हे ते नाही झालं, तो संस्कार नाही झाला तर हा देवभाव जागृत होणार नाही. आणि तो संस्कार करण्यासाठीच सद्गुरूंना शरण जावं लागतं. कारण सद्गुरूंना जायचं शरण म्हणजे काय हो, कशासाठी जायचंय? आपल्याकडे असलेला हा देवभाव आहे तो आपल्याला समूळ काढायचा असेल, मुळापासून त्याला बाजूला करायचं असेल तर सद्गुरूं आणि सद्गुरूंचं ज्ञान ही पहिली प्रायोरिटी आली पाहिजे. परमार्थ करताना सद्गुरू का महत्वाचा? सद्गुरू महत्वाचा एवढाच की ते हे ज्ञान ते जे सांगतात त्याप्रमाणे आपल्याला आचरणात यायला हवं. नुसतं मी भाव धरलाय, देवभाव आहे, मी देव आहे म्हणून देव होणार नाही. तिथे आचरणातून प्रकट झालं पाहिजे की सर्वत्र ही ईश्वरी शक्तीच किंवा ही चैतन्य शक्तीच विविध रूपाने प्रगट आहे. हा भाव सतत ज्यावेळेला लक्षात येईल त्यावेळेला हा देवभाव जागृत होतो. पण देव देव म्हणून व्यर्थ का फिरसी? ज्ञानेश्वर मागे प्रश्न येतो, देव देव म्हणून फिरतोच कशाला सगळीकडे? लोक फिरतात ना, तीर्थयात्रेला जातात, देवळात जातात, सगळीकडे जातात. देव देव म्हणून व्यर्थ का फिरसी? निज देव नेणसी मुळी कोण? मुळात स्वतःच देव आहेस, तिथे त्या देवाशिवाय दुसरं काय? चैतन्य. देव म्हणजे ते चैतन्य असतं. निज देव नेणसी. नेणसी म्हणजे तुला कळत कसं नाही? तू तिथे तुझ्याकडे देवत्व आहे, ते चैतन्य जाणीव आहे, ते दिव्य आहे. म्हणून ते म्हणतात अशा ह्या जाणीवेला देवा नाही रूप. म्हणजे आपल्याला रूप नाही, पण आपण हे शरीरच माझं रूप म्हणतो, इथे आसक्ती आहे. कळलं ना? मग तरुण मंडळी वगैरे अगदी त्वचा सुद्धा दिसायला असं पाहिजे, केस लांब झाला असं पाहिजे, सगळं जे करतात ना ते सगळं देहाला म्हणजे देवभाव अधिक अधिक धूड करतात. देहाची काळजी घ्यायची पाहिजे ती बरोबर, पण आपण अधिक अधिक सुंदर दिसलं पाहिजे, अधिक अधिक छान दिसलं पाहिजे असं काहीतरी त्याच्यावरची कल्पना असते, त्याच्यामध्ये अनेक गोष्टी करत असते. आणि म्हणून देव देव म्हणून व्यर्थ का फिरसी? निज देव नेणसी मुळी कोण? देवा नाही रूप. म्हणजे हे शरीराचं रूप हे आपलं रूप नाही. या जन्मात हे रूप धारण केलं, पुढच्या जन्मात कुठे रूप? दुसरं रूप, दुसरा देह. मग इथे चिटकून राहायचं काही गरज नाही, आसक्ती नको. म्हणजे हे चैतन्य स्वरूप आहे, लक्षात घ्यायचं. तिथे कृतज्ञ राहा देहाबद्दल, देहाची काळजी घ्या, देहावर प्रेमही करा. चैतन्य भाव आहे म्हणून जीवन चाललेलं आहे, लक्षात घ्या. पण त्या देवा नाही रूप, या जाणीवेला रूप नाहीये, कारण आपण निराकार आहोत, अरूप आहोत, कसलंच रूप नाहीये. जे जाणणारं तत्व आहे ना तिथे अवयव नाहीत, काही नाही. त्या हात पाय माझे म्हणतो, ती जाणीव म्हणते, म्हणजे कल्पना करते. हात पाय अवयव कोणाचे आहेत? शरीराचे. लक्षात घ्या. माझा हात, माझे पाय, माझं रूप, माझे डोळे, माझं कान, हे सगळं जे म्हणतो ना, हे सगळ्या कल्पनेतून जीवन जगतात, म्हणजे देहभावातून जीवन जगतात. आहे काय? आहे ते सर्व देवाचे, म्हणजे चैतन्य. देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव, खोटे काही. माझं नाव करून आपण नावासाठी वाटतो की माझ्या नावासाठी झालं पाहिजे, हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे.
ते नावच नाहीये तुझं आणि कोणाचं नाव नाही. म्हणजे नाव म्हणजे मी नाही किंवा अमुक या गावचा किंवा अमुक देशाचा मी, हेही नाहीये. पण देवा नाही नाव, देवा नाही गाव, कोठे काही. मग नेमकं कुठे आहे? ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, ते अनंत स्वरूप चैतन्य स्वरूप आहे. आणि हे जे जाणणारे तत्व आहे ते एकच तत्व आहे हे स्मरण कर. भजा आत्मदेव म्हणजे आहे ते चैतन्य स्वरूपाचं जीवन आहे हे लक्षात घे. सर्व जे आहे ते अनंत स्वरूपाचं आहे. म्हणजे सोप्या भाषेमध्ये भक्तीमध्ये सद्गुरूच आहे अनंत स्वरूप. अनंत स्वरूप सतत लक्षात ठेवायचं आणि तो देवभाव आहे लक्षात ठेवा. आणि त्या देवभावात म्हणजे चैतन्य भावाच्या स्मरणातून सर्वत्र चैतन्य स्वरूपच आहे हा भाव असला पाहिजे लक्षात. नुसतं मी चैतन्य स्वरूप आहे एवढा पुरती मर्यादा नाही, मर्यादित नाहीये ज्ञान. सर्व जे जे काही आहे ते चैतन्य स्वरूपाचं आहे. ते सगळं जीवन चैतन्य स्वरूपाचं प्रगट रूप आहे. सगळं जे जे चाललेलं आहे त्या चैतन्य स्वरूपातून चाललेलं आहे. इथे तुझं माझं असं काहीच नाहीये, आहे ते एकाच तत्वाची ही सर्व प्रगट रूप आहेत आणि त्याचा आनंद घ्या. तर आता एकत्र तुम्हाला बघायचं नाही का? बघायचं. सौंदर्य दिसतं बघा, झाड सुंदर दिसतं, चंद्र सुंदर दिसतो, बघायला काय ना एकाच काय बघायचं? आनंद गमावून बसशील. सगळीकडे आनंदाने पहा, पण कोणाचा आहे? सर्व देवाचं आहे. प्रत्येक गोष्ट ह्या दिव्य स्वरूपाची आहे. ह्या भावा जेव्हा जीवन जगायला लागशील ना तेव्हा तो देवभाव आहे. एका बाजू बघायला तर सोपं आहे, पण हा देवभाव अंतर्मनात इतका घट्ट बसलेला आहे त्याला काढण्यासाठी दिव्य साधना ही करावीच लागते. आणि सद्गुरूंचा संघ हा असायलाच हवा. परत लक्षात ठेवा, एक एक गोष्ट मी सांगतो मी लावून बोलतोय. मी लांब बसेन आणि मी फक्त प्रवचन ऐकेन आणि मी करेन, काही फरक पडणार नाही. प्रवचनाने सगळं शुद्धीकरण होत नाही. तिथे चर्चा करावी लागते. सद्गुरूंकडनं प्रत्येक गोष्ट समजून घ्यावी लागते आणि त्या समजून घेतलेल्या ठिकाणी सतत त्या दिव्यत्वाचं चिंतन सतत असावं लागतं. आणि त्यासाठी एका बाजूनी साधना आणि दुसऱ्या बाजूनी म्हणजे एका बाजूने एकांत साधना आणि दुसऱ्या बाजूनी लोकांत साधना. सर्वांप्रती वागायचं कसं समजतं ईश्वर, पण हे वळायला खूप अभ्यास केलाच पाहिजे. तो केल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून महत्व कसं द्यायचं जीवन जगताना. एकदा जर आपल्याला ज्ञान हवं असेल तर ज्याला खरोखर आत्मसात करायचं त्याने हे महत्व ह्या ज्ञानाला द्यावं लागतं, सद्गुरून द्यावं लागतं. आधी त्यांच्याबरोबर, नंतर बाकीची कामं. आपण उलटं करतो, आधी बाकीची कामं करतो आणि मग सोयीसाठी त्याला जाऊया. अशाने परमार्थ सिद्ध होऊ शकत नाही. घासलं पाहिजे, मुळाकडनं निघालं पाहिजे. लक्षात ठेवा. हे का पुन्हा पुन्हा सांगतो? कारण आपण सहज मिळतंय त्याची किंमत आपल्याला कळत नाही. कळलं ना? सहज देव असं तर जे असेल असं जे म्हणतो ना तसं हे ज्ञान सहजपणे जेव्हा मिळतं ना त्यावेळेला बऱ्याच लोकांना त्याची किंमतच कळत नाही. आणि किंमत न कळल्यामुळे आपल्याला हे करण्यासाठी किती परिश्रम केले पाहिजे. जेव्हा खरा साधक हे परिश्रम करतो तेव्हा त्याला कळतं देहभाव केवढा चिवट आहे. सगळं करता करता हा परत देहभाव उफाळून येतच असतो की सहज असतो. तो सहज काढण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. आणि म्हणून भाव म्हणजे हा जो देहभाव सहज आहे त्या ठिकाणी देवभाव सहज झाला पाहिजे. आणि हे जेव्हा होईल त्यावेळेला खऱ्या अर्थाने परिवर्तन होतं. तिथे शांती सुख समाधान प्राप्त होतं. आणि म्हणून हे सगळं जे अनुभवायचे संस्कार एकच करायचं आपल्यावर आहे ते चैतन्य स्वरूप आहे. जाणतं ते चैतन्य स्वरूप आहे. दिसतं ते चैतन्य स्वरूप आहे. आणि सर्व चैतन्य स्वरूपच आहे. म्हणून सर्वांचं अधिकाधिक भलं होत आहे. सर्वत्र शांती सुख समाधान बहरत आहे. इथे हा सद्भाव आणि सद्भावना सतत असेल तर हे हळूहळू परिवर्तन होतं. होणार नाही असंही नाही, पण त्यासाठी परिश्रम आणि प्रयत्न, दुर्दम्य इच्छा ही त्या साधकाकडे असायला हवी की हे मिळालं असं. आणि जेव्हा होईल त्यावेळेला खरं परिवर्तन होतं. आणि असं परिवर्तन सर्वांकडे हो अशी सद्गुरूचरणी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात
ऐश्वर्यार्थे सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज